26 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहे. यापूर्वी सरकारला जरांगे यांनी अल्टिमेटम दिला आहे. मराठा समाज वर्षानुवर्ष त्याच मागण्या करत आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करा, असं जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. जरांगे पाटील त्यांच्या अल्टिमेटममधील सर्वात केंद्रस्थानी असलेली मागणी म्हणजे सगळे सोयरे या अध्यादेशाच्या तात्काळ अंमलबजावणी. हा अध्यादेश मराठा आरक्षणाचा मार्ग साकार करू शकतो, कारण तो मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची कायदेशीर तरतूद करतो. सगळे सोयरेचा अर्थ नातेवाईक आणि सोबती असा होतो. या अध्यादेशानुसार ज्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व नातेवाईकांना, उदाहरणार्थ भाऊ बहीण, चुलत भाऊ बहीण, आई वडील, आत्या मामा काका आणि विवाहित नातेवाईकांना, उदाहरणार्थ पती पत्नी, सासू सासरे देखील हे प्रमाणपत्र मिळवण्याचा हक्क आहे. गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली आहे. आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेकडो कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांनी या कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे त्वरित आणि बिनशर्त मागे घेण्याची मागणी केली आहे. ही मागणी केवळ एक औपचारिक विनंती नाही, तर मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना मानसिक आणि कायदेशीर त्रासातून मुक्त करण्याची एक महत्त्वाची आट आहे. यामुळे भविष्यातही आंदोलनात सहभागी होण्यासाठी समाजाला प्रोत्साहन मिळेल. त्यांना आरक्षण द्यावे, जेणेकरून ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. यापूर्वी अनेक वेळा सरकारने तोंडी आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. या अनुभवावरून शहाणे होऊन जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याबद्दल एक लेखी आणि कायदेशीररित्या बंधनकारक आश्वासन मागितले आहे. या आश्वासनात कोणत्या मागण्या, कधी आणि कशा पूर्ण केल्या जातील याचा स्पष्ट उल्लेख असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. 26 ऑगस्ट रोजी मुंबईकडे निघणारा हा मोर्चा केवळ एक प्रतिकात्मक आंदोलन नाही, हा एक निर्णायक टप्पा आहे. या मोर्चाद्वारे जरांगे पाटील सरकारवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हा मोर्चा यशस्वी झाल्यास सरकारला मागण्यांची त्वरित दखल घ्यावी लागेल. जर सरकारने अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केलं तर मराठा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांचा अल्टिमेटम हा मराठा आरक्षणाचा संघर्ष अंतिम टप्प्यात घेऊन जाण्यासाठी तयार केलेला एक रणनीती आखाडा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, किती दिवस नेत्यांचे पाय चाटणार, मुलांच्या आयुष्याचा विचार करा. परवाच 23 जाती मागणी न करता सरकारने आरक्षणात घातल्या, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तर 29 ऑगस्टला ताकदीनं मुंबईला सर्वांनी यायचं, अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बैठकी घ्यायला सुरुवात केली आहे. यांनी जरांगे पाटील यांनी सर्वांना ताकदीनं मुंबईच्या दिशेने येण्याचं आवाहन केलं आहे. कोणीही शांत बसू नका. कोणीही शांत बसलं तर आपल्या लेकराबाळांचं नुकसान होईल, असं जरांगे पाटील यांनी आश्वासन दिलं आहे. त्यामुळे सर्वांनी मुंबईला ताकदीनं या, असं आव्हान मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. या संपूर्ण आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.